आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे तुम्ही सगळे मजेत ना? आणि आपला ब्लॉग म्हटला म्हणजे राडा 100% असतो. तर चला आपण निघलोय आता एक ठिकाणी जायला, देवीला. थंबनेल तर तुम्ही बघितलं असं. आणि मामीला अजून पण कपड्यांची पडलेली, तर मग आम्ही कपडे आवरताय अजून बी. आणि निघायचा टाईम होऊन गेलाय, सर्व गाडीत बसून गेले हे बघा. आणि येणे टाइमपास केलाय खरा आपल्या जाताना. काय घेऊ? चला निघू फटाफट. आणि येणे 11 वाजवून दिले. हाच तो दलिंदर. चला निघू आपण. पेपर का त्याने घ्यायला लावलं. पेपर का चला फायनली निघलोय. आणि ही बघा टाइमपास करू राहिले. टाइमपास नाही करते तर तू काही पडलं उचलून दे. कोण मागे का रे? रोहन पत्रवाळ घ्यायला गेला. ते किती आणले तुम्ही? तेवढा राहू दे ना. तेच किलो. बघा तो एक येतोय अजून. चला काहीच फायनली निघलोय आणि याच्यामुळे टाइम झालाय सगळ्यात जास्त. चष्मा बिष्मा लावून आलाय अजून रोहन. बघा रोहन तसा डोळ्यांचं ऑपरेशन केल्यासारखा बसलाय. कुठे जायचं रोहन? चला रस्त्याला बघायच इथं काय लावणार आहे सगळं पाणी. दादाने याला आणलंय. करत असतील ते. याचा मुंडका बघा कसा पडतोय. भारी ब्लॅक कलर टॉप मॉडेल अशी दिसते ती गाडी. लय मेलेल्यासारखं मान करून बसलाय ते. आणि त्याला गप्पी मासे. गाईचा फोन आलाय आणि फोनवर बस तिथे येतं ते ट्रायपॉड लावूनच फोनवर बोलतोय. हा तिथून येतं मग ते तू ॲनिमेशन लावायचं तुला टेक्स्टला का काय ते येतं. हॅलो गाईस. यूज गेला गाईच बोललो ना तुम्हाला. घडी घडी मान सोडतोय. वरती ऑप्शन राहतं ते असे लिहिलेले ॲनिमेशन थोडा वेळ परत स्पीड ऑप्शन राहतं ना. आता गाडी निघली इफेक्टच्या बाजूला आणि जेव्हा याचं चालू होऊन गेलाय, ऑपरेशन झालंय तर शांत बसावे. त्यांना सांगून द्यायला घ्या दाखव ना एक ट्राय करणं. काढा एक एक एक. हे बघा फर्स्ट, सेकंड. हा माझ्यासाठी आणलाय गाईच. हा थर्ड. अहो चौथाशे. अहो पाचवाशे. अहो 600. आणि अजून संपले नाही काही शिकताय. अहो 700. तुटला पाहिजे अशी मजा करून तुझी. अरे बाप रोहन मी तुझ्याकडनं गेलो. तुझी मजा का 8वा तोडून टाकला मी तुझ्याकडनं घेणार आहे रोहन. नाही रे भाऊ. अजून एक 8. आणि हा वाघऱ्या 9. 9 चष्मे आणले मामींनी. नाही आणि अजून एक आणि ओरिजिनल आता मॅडमांचा 10वा. त्याच्यामध्ये मामी चेहरा मोठा आणि चष्मा छोटा दिसतोय. अजून एक अजून एक आला गाई. 11वा आहे आणि हा 11वा आहे. वन डे रिटर्न आहे आणि गाईज. आणि 11 चष्मे सोबत घेतले. गेला जो वाटेल तो. ही आईची तपकीर माझ्याकडे नाही. आणि हा 12वा गाईज. 12 आणि एका ट्रिप साठी. हे बघा गाईज चष्मे किती आणले. आणि कलेक्शन फक्त मी करू शकते. माझ्याकडे बी एवढं कलेक्शन तरी नाही म्हणतो नाहीये म्हणे माझ्याकडे. होतं म्हणजे आहे नाही. आता 3-4च सापडतील. बघा गाईज आमचे एका दिवसाच्या ट्रिपसाठी एवढ्या वस्तू घ्यावा लागतात जेव्हा ट्रिप सक्सेस होते. 12 वाजेला कारण लवकर सक्सेस होत नाही. आणि ट्रिप 10चा टाइम दिला होता आणि 12 वाजली. त्याच्यामुळं चांगलं दिसते काय दाखव. चला जाऊ फटाफट. नाही चांगलं दिसते का? हाय गाईज, हाऊ आय एम लुकिंग. एनजी भरायला उतरलोय आणि बघा ही गँग सर्व उतरली. आणि ही बघा येतच फुलं चोरायला लागली. तुम्हाला बोललो प्रत्येक ब्लॉगमध्ये ही राहिली तर फुलं चोरतीच. हिला फुलं चोरल्याशिवाय काही येत नाही. ताई
1000 रुपये ताई चोरू नका ताई. ताई फुलं नका चोरू. फायनली CNG निघू आपण. या वेळेला फर्स्ट टाइम आपले 2 ब्लॉग शूट होता एक साधे बघा. तो पण ब्लॉग शूट करतोय. आणि काही पैशांचा विषय आपला गरीबाचा मोबाईल आणि त्याचा बघा कोणता आहे 17 Pro. पागल जिऱ्यावरनं भांडणे. मी इमानदारी हे बघा गाईस पॅन खराब होईल ते आता. जीवन ड्रॉपचं थेंब बेटा. चांदवडला पोचलोय आणि बघा आणि आपली गाडी इथं पार्क केली. तर जाऊ आपल्याला इथं खाली जायचंय. इथं जायचंय आपल्याला खाली. जाऊ पटापट आणि दर्शन घेऊ. गर्दी वाटते आज कारण की गाड्या बघू शकता तुम्ही. इकडं पण किती पार्क केलंय आणि इकडं बी गर्दी बघू शकता तुम्ही. आणि आपल्या भाऊचा ब्लॉग चालू झाला आहे जबरदस्त जोरामध्ये. चला जाऊ पटापट आपण खाली. चाललंय देवीकडं चांगलं आहे कर. माझ्या डोळे चांगले होऊन जायला पाहिजे. जाऊ पटापट. काहीच गर्दी. चला जाऊ पटापट. फरमाईश काय जायचा तुझी. इंस्टाग्राम आयडी सपोर्ट घेऊन प्रत्येक जण बोलावतडा. देवीची ओटी घ्यायला ओटी घेऊ मग जाऊ मंदिरात. गर्दी बघा तुम्ही. इकडं बी गर्दी. मी बघा तिला ब्लॉग येत नाही फक्त व्हिडिओ काढते काही बोलत नाही. मी काहीच सेम टू सेम. 3200 घेत आहे का 3300 घेत आहे. चला काहीच फायनली घेतलंय देवीच्या ओटीन ते. चला जाऊ फटाफट. गर्दी बघा काहीच गर्दी. चला नाही गर्दी नाही. गाईज फायनली आपलं दर्शन झालं. गर्दी बघू शकता मला किती गर्दी आहे. मंदिरामध्येच वाण लावणं चालू केलंय मामीने. घ्या टीका लावा. अनारसे आणि 3200चं वाण लावलंय त्याला. वाण लावताय काय इथं. फायनली दर्शन झालंय आणि इथं काय बंद आहे वाटतं हो ते. फायनली आपलं दर्शन झालं. जाऊ वरच्या मंदिरावर जाऊ. इथं एक मागं मंदिर आहे वरती. इथून दिसणार नाही. वरती जायला लागलं बघा दुकानात. चला जाऊ पटापट दुकान. व्ह्यू तर इतका खतरनाक झालाय ना. ऊन सावली चालू आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा डोंगरावर डायरेक्ट अर्ध ऊन आहे अर्ध सावली. व्ह्यू बघा इकडे गेले सगळे. चला जाऊ पटापट. डोंगरांचा व्ह्यू बघा किती जबरदस्त झाला. तिकडे मंदिर आहे. हायवे बी बरं हायवे. आणि आपल्याला तिथं वरती जायचं आहे आता. चला जाऊ पटापट. वरच्या मंदिरावर चटके लागतंय का. बोलली होती चप्पल घालून. गर्दी खतरनाक आहे काहीच. एवढी गर्दी ना आज. पौर्णिमा आहे ना. पौर्णिमेमुळं गर्दी जास्त.
चला जाऊ पटापट. वरती जायचं आहे अजून आपल्याला तिथं. सापुतारा नाही का? तर सापुतारा पण जायचं. 2-3 बघू टाइम मॅनेज स्पॉट करायचे आपल्याला. टाइम कसा लागतो. चला जाऊ पटापट. फायनली आपण तुम्हाला दाखवलं तिथं आलोय वर्षा मंदिरावर. इथं गाडी पार्क केली आणि आपल्याला तिथं मंदिरात जायचं आहे. वरतून तर व्ह्यू असा दिसतोय ना. तर समोर बघा एक गाव आहे छोटं. ते गाव दिसतंय आणि हा बघा चालला गेला कॅप्चर करायला. तर जाऊ मंदिरात आपण. गाईज ऊन आहे पण एवढं वाटत नाही की ऊन आहे असं. आणि झाड बघ किती मस्त आहे. आता फायनली मंदिरात आपण. चार हाती ना रे. हा ना ग तुला बोललो ना मी. चहा इच्छा. चला जाऊ मंदिरात. ऊन इतकं खतरनाक आहे ना. हे घंटीला काहीच नाही ना का. काहीच नाही ना. घंटीला काहीच नाही काहीच. मंदिर बघा काहीच मंदिर. बघा काहीच मंदिराचा व्ह्यू. सगळ्यात जुन्या काळातलं आहे तसं आहे. आणि व्ह्यू बघा काहीच किती जबरदस्त झालाय. असाच व्ह्यू पाहिजे. किती आवाज येतो झेंड्यांचा. चला इतकं ऊन आहे तरी आम्हाला चहा प्यायची किती आवड. तिथं चहा ठेवलेला आहे आणि तिथून आम्ही चहा पिलाय दोघींनी. ते बाकीचे गेले इथं वरती काय आहे तर बघू आपण. हनुमानांचं मंदिर आहे बंद आहे. आणि हे बघा इथं विहीर आहे पण आहे. विहीर जवळ गेले ते. तर बघू कशी विहीर आपण. मी विहीर कधीच बघितली नाही काही. चला जाऊ फटाफट. खोल आहे का ग. हे बघा काहीतरी भेटलं यांना खायचं. हे बघा ही विहीर. विहिरीतलं पाणी पुरं खराब आहे. चिंचा आणि तर सर्व लटकले चिंचा तोडायला. चला चलो चलो. चिंचा हिची हाईट बघा आणि तिने बांबू बघा केवढा घेतलाय. आणि चिंचच दिसत नाही. काय काय चला जाऊ आता जेवणाला बसायचं म्हणतात. हे मंदिर बंद आहे हनुमानांचं. चला काही जाऊ फटाफट आपण आता लाईक खाय बी. आम्ही फायनली आता वरतून आलोय आणि गणपती मंदिरला आलोय. जाऊ मंदिरात दर्शन घेऊ. गर्दी आजकाल सर्व देवाला लवकर देवाला हे करायला लागले. तुम्हाला जेवताना नाही दाखवलं. आता आमचे जेवण झालेले आणि आता निघू आम्ही दर्शन घेऊ. हे बघा तिकडं त्याचा ब्लॉग चालू आहे. डायरेक्ट 20-1 मिनिटाचा ब्लॉग होईल मला वाटतं. हा सायदा एकदा बाय गाईज. 1.5 लाखाचा बाय. चला निघू आपण मंदिरात दर्शन घेऊ आणि मग जाऊ तिकडे. जायचेच कामं करू राहिले केव्हांची. हा लाड काही बी नको जुडव आता. याची ट्रिप पहिली आणि शेवटची राहणार आहे या डोळ्या आलेल्याची. अरे तो काय करतोय मागितलं त्याच्याकडे
चला आपलं दर्शन बी झालंय आणि जेवण पण झालं. दर्शन पण झालंय आणि जेवण पण झालंय. जाऊ आता मस्त आणि निघू मग डायरेक्ट आता कुठं सापुतारा जायचं वाटतं. जाऊ सापुतारा. आणि ही आपली क्वीन आले. मग तू थांबते का इथं? हिला थांबायचं आहे का हिचं? जाऊ दे. ब्लॉग बनवते दीदी. तू ब्लॉगचा बनवायचा राहिला कसा बनवशील? हॅलो गाईज. मोबाईल असं पकड. हॅलो गाईज. चला बाय बाय. निघू आपण आता. तिकडे बघा डायरेक्ट ट्रक वरून आले. टेम्पो वरून. मी ना नवी गाड्या घेतली. नवी गाड्या आहे आणि ना नवी ब्रॅसलेट बी घेतलाय. चष्मा चष्मा आणि ना चष्मा बी घेतलाय ना. चष्मा कसा आहे चष्मा? कमेंट करून सांगा मला. कमेंट करून सांगा. चला काहीच निघू. आणि हा बघा याचं ऑपरेशन झालंय ना. फिरतच नाही कुठं. हॅलो गाईज. गाईज आईजवर गाईज रे. गाईज गाईज कसे तुम्ही? गाईज गाईज कसे कसे तुम्ही? गाईज गाईज हा गाईज गाईज कसे ये नाही गाईज तुम्ही? सकते आप. गाईज हा गाईज कसे तुम्ही? हा गाईज गाईज गाईज. थांबायचे फोटो घेऊ आपण. व्ह्यू बघा गाईज. व्ह्यू 2.5 तास लागले असते. व्ह्यूज खतरनाक मस्त झालाय. सनसेट बघायला पण मस्त आम्ही गडावर जातो. डोंगराळा डोंगराळा. तू इकडनं डोंगरांमधून आणि तेव्हा पाऊस झाला होता असं मस्त का. फायनली आम्ही वणीगडावर आलेलो आहे आणि बघू ते बाकीचे जात आहे पुढं. आणि आपण पण जाऊ लवकर आणि बघू कुंड्यावर जाऊ पहिले आणि मग तिथून दर्शनाला जाऊ. गर्दी तर एवढी ना तर खतरनाक गर्दी. बघू किती वेळ लागतो आपल्याला दर्शनाला. ब्लॉग तर लय मोठा झाला आहे आपला. बघू जाऊ आता तिकडं दर्शन बिर्शन घेऊ मग बघा काहीच. चला काय दादा आपण आलोय फायनल कुंड्याजवळ. हे बघा इथं कुंड आहे आणि जाऊ ते बाकीचे तिकडे गेले पुढं. जाऊ आपण तिकडं. देवी आली बघा अंगात. चला जाऊ आपण तिकडं फटाफट. ते कुठं चालले पण तेव्हा ते समोर. चला काही नाचता येते देव अंगात. देवी आलेली ही आपली गँग येऊन बसले. आपण याची सेकंड घेऊ. एक बघा रस्ता बघा काही. शेंदूर बिंदूर लावलेले नाही. इथूनच उतरवलं होतं ना वाटतं. इथे असं सांगितलं जातं एका बाईने नवस केला होता देवीला आणि तो नवस पूर्ण झाल्यानंतर इथून 2 शब्द सांगा आजी. आजी सांगा ना. देवाबद्दल 2 शब्द सांगा. जाऊ दे चल. आजी पूजा करतात. आता कुठं चालत तुम्ही? पुढे जाईल घरी. आता पूजा करून चालायचं का? मंदिर पण आहे. बघू शकता तुम्ही. इथे जाता ना? मंदिराजवळ चाललोय.
चला काही आता आलोय गडावर फायनली आणि वरती चढायच्या पहिले आता घेऊन घेऊ देवीचं साहित्य. गाईज याला लस्सी मी घेऊन एकच चिकन आपल्याकडे पेढी आहे. चला जाऊ आपण दर्शन घेऊ. गर्दी आता स्टार्ट करू आपण पटापट. हे बघू किती गर्दी कारण की पौर्णिमेमुळे लई गर्दी गोळा झाली. जाऊ फटाफट बघू दर्शन कसं होतं. दाखवलं देवीचं दर्शन 100%. चला जाऊ फटाफट. चला काहीच फायनली आता चढायला लागलोय आपण. चला चढू फटाफट. आता तर स्टार्टिंग झाली. तिने बा आयडिया काय काढली. क्रॉस चढायचं. अजून आपल्याला 134 झालं फक्त. चला चढू फटाफट. चला तो माकड कुठं बसला आणि उतरला. ब्लॉग चालू करताच उतरला. चला फटाफट चढू. नानी याद आ गई. हो बघा तो नयनदा क्रॉस मध्ये चढतोय बाय. मामी गो लेट्स गो. बघा गर्दी लहान पुरांनी पुरं येडं केलंय. नुसते रडू राहिले. वरती गर्दी. इकडचा व्ह्यूज बघा. व्ह्यू खतरनाक झालाय काहीच. हरवलेली आहे. कोणाला आढळल्यास मंदिराच्या मुख्य कार्यालयावर घेऊन यायचे. एकदम निवांत झालंय आपल्याला. गर्दी बाबा. गाईस दर्शन झालंय आणि हा बघा पाय दुखताय रोहन. गाईस चला फायनली आपलं दर्शन झालंय. जाऊ खाली आणि बघू. टाईम बघा 8:30 वाजले. चला निघू फटाफट. गर्दी कमी होती. वर होती गर्दी. वर बघितली आता खाली उतरताना बघा किती कमी गर्दी. वर येत आहे हळूहळू. काहीच फायनली आपलं दर्शन झालंय आणि आता गाडी लावली. तिथं आलो तो गाडी घ्यायला. नयन दादा मी आणि मामा आलोय सोबत 3 जण. मी बाकीचे तिकडे वस्तू घ्यायला गेले. चला दर्शन तर झालं आपलं फायनली. आणि बघू आता किती वेळ लागतो घरी जायला. जेवण करून डायरेक्ट घरी जायला निघू. चला भेट. कालचा ब्लॉग आज फायनली एंड करतोय कारण की रात्री 1 वाजून गेला होता आणि चार्जिंग पण नव्हती आणि झोप इतकी खतरनाक लागत होती म्हणून मी डायरेक्ट ब्लॉग एंड केला नव्हता. कालचा ब्लॉग आज एंड करतोय आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा कंटेंट कशावर पाहिजे ते तुम्हाला कमेंटमध्ये 100% सांगा. चला भेटू आपण डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये. लेट्स गो.